आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय आयोजकांच्या शुभ हस्ते। नक्कीच KTC लाईव्हच्या माध्यमातून ही क्षणचित्र टिपली जातील। चांगली क्वालिटी क्लिअरिटी देत असताना अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम यस थँक्यू अभय आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिलायत आणि जाऊयात ऑन गोईंग मॅच कडे। तिथे आपल्यासोबत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्स मध्ये राहुल चव्हाण सर। थँक्यू थँक्यू सो मच। माता सुरुवात आणि आता पहिलाच बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार। 4 ओव्हरची मॅच तुम्हाला पार मिळेल। दोन्ही संघ आता मोठ्या ताकदीने उतरलेत मैदानाच्या मध्ये तुम्हाला पार मिळेल। एका बाजूला डिक्सळ आणि त्यांच्या विरोधात मार्केवाडी अशी दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल। एक संघ कर्जत विभागातून तुम्हाला पार मिळेल तर एक नेरळ परिसरातील मार्केवाडी संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसतो। ऑन द विकेट ओ फटका चांगला 20 शेप मध्ये घेतलाय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित बॉल एकदम फेक करतील दरम्यान सिंगल दाब इथे देखील जोडली जाईल आणि सिंगलच्या साथीने पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पार मिळेल। कर्जत तालुक्यातील दोन्ही संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसतात। मार्केवाडी विरोधात डिक्सळ या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगत असताना इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करायचं होतं पॅडल स्वीप करायचं होतं नाही जमलं। खरं तर ऑन साईडला गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न पण फसला। श्रेयस आणि त्याच्या साथीनं रोहित ही जोडी तुम्हाला पार मिळेल। रोहितनं मागील मॅचमध्ये अर्धशतक झळकावलं याच स्पर्धेमध्ये भरपूर चांगला खेळ त्याचा आपण पाहिला। श्रेयस लवकर बाद झाला होता। इथे देखील इनपुटच्या बंड खेळण्याचा प्रयत्न मागील मॅचचा हिरो या मॅचमध्ये 0 भोपळाही फोडू शकला नाही आणि थेट आता खेळाडू कक्षामध्ये निघून चाललाय रोहित बॅक टू द पवेलियन। Thank you so much. रोहितने इथे मैदान सोडले। रोहित मैदानाच्या बाहेर दाखल झालाय। नवीन खेळाडू बाबेश मैदानाच्या दाखल होतोय। या मॅच मध्ये इथून चांगली बॅटिंग करावी लागेल। तिसऱ्या क्रमांकावरती बाबेश दाखल झालाय। मागील मॅच मध्ये देखील चांगले साथ त्याने रोहितला दिली परंतु अजूनही मैदानावरती श्रेयस उभा आहे। ही जमेची बाजू आहे। फुलटॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय। बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगला पोहोचतोय। एक सिंगल एक वडी दुसरीचा प्रयत्न होतोय। दोन मागील बाद मध्ये ज्या प्रकारे बाद झाला होता श्रेयस आता त्याच प्रकारे मैदान सोडतोय बाबेश। बॅट्समन आउट। दुसरी धाव एकवटण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला। भरपूर वेगाने पहिली धाव तिथे एकवटली। चला अंपायर घोषित करतात की शॉर्ट रन। यस थँक्यू राहुल। या दरम्यान दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील न चुकता ज्यांच्या माध्यमातून आपल्याला काही ना काहीतरी मदत होत असते ते आमच्या अगदी जवळचे मित्र अजिंक्य शेलार यांचं इथं शुभ आगमन झालंय। त्यांच्यासोबत निखिल असेल। वेलकम अजिंक्य, स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून। जय कोलमा माता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025चा हा भव्य दिव्य सोहळा आणि आपला अमूल्य वेळ काढून इथे अजिंक्य उपस्थित झाला ज्याच्या माध्यमातून यूट्यूबची सेवा पुरवली गेली आहे। यूट्यूबचं थेट प्रक्षेपण अगदी 7 समुद्रा पलीकडे अखादी देशामध्ये आपण ही स्पर्धा लाईव्ह बघू शकता आणि त्याचं श्रेय जातं ते म्हणजे अजिंक्यला की त्याच्या माध्यमातून इथे यूट्यूबची स्पॉन्सरशिप केली गेली आहे। धन्यवाद। त्यानंतर किरण टरे आमचे बंधू हे देखील इथे उपस्थित झाले। किरणला देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती बसून घ्यायचं आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फटका फसला की काय डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतोय
प्रयत्न भरपूर चांगले प्रयत्नांची दाद द्यावी लागेल आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. सर डीजे मास्टर आपण कुठे असेल तर रेड कलरची वायर आहे त्या माईकला प्लीज आपण आवाज द्या. हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक, हॅलो माईक चेक. थँक्यू सो मच. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल 9 आकड्यावरती तुम्हाला जरूर पार मिळेल, परंतु फलंदाज आतापर्यंत 2 बाद झालेत. रोहित त्याला मैदान सोडलं, त्याच्या साथीनं बाबेश देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि आता मैदानावरती ऋतिक आणि त्याच्या साथीनं श्रेयश ही जोडी तुम्हाला पार मिळेल. 2 चौकार श्रेयशच्या बाटपत आपण जरूर पाहिलेत. स्ट्रायकिंग गेटवरती सध्याच्या घडीला तुम्ही पाहता बॅटर ऋतिक आहेत जो चौथ्या क्रमांकावरती दाखल झाला आणि आता षटक क्रमांक दुसरा घेऊन गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज दाखल होतोय संदीप. मुख्य व्यासपीठावरती अजिंक्य शेलार साहेबांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. गुरदासाची होता राटमोर विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा बॅटम पाठच्या मधनं भन्नाट बेग तेच थोरार गोंधळी तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला, बॉल मात्र निघून चालला. यस्ती रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलने स्पेलला सुरुवात केली. संदीप आले षटक क्रमांक दुसरा घेऊन. या मॅच मध्ये संदीप कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. सलगचा दुसरा चेंडू डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कपरा खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. इनसाइड आउट कॅच होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा सलग दुसरा बॉल आता राहिला गोलंदाज संदीपच्या नावावरती. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. मागील मॅच मध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती रोहित, तो बाद झालाय. त्याच्या साथीने आपण पाहतो मैदान सोडलंय बाबेश, परंतु मैदानावरती उभा आहे श्रेयश आणि त्याच्या साथीला ऋतिक ही जोडी तुम्हाला पार मिळेल. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल येते, एक पडली. धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते. बॅटकटच्या माध्यमातून ही सिंगल धाव ते जोडली जाईल आणि धावफलक 10 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. आमचे गुरुवर्य संदीपजी गायकवाड सर देखील तुम्ही पाहता जे पंचाच्या भूमिकेत आहेत. नेहमीच क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आहे आणि आम्ही मगाशी देखील उल्लेख केला, संदीप गायकवाड जर नसेल स्पर्धेमध्ये तर त्या स्पर्धेला मजा नाही आहे आणि ते चित्र आपण नेहमी पाहिलं. संदीप गायकवाड सर नेहमीच उपस्थित असतात. इथे रिवर्स अटेम्प्ट केलाय, मागचा पाय वाकवला, षटकार दाखवला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. षटकार ठोकला, धावफलक वेगाने पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. प्रभात शेलार आमच्यापर्यंत माहिती पोहोचू देईल. धावफलक जाऊन पोहोचले. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 16 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल. 4 षटकाची मॅच आहे, त्यामुळे आता या मॅच मध्ये चांगली इथून बॅटिंग करावी लागेल. इथे घडले काय, मागचा फाय वाकवला, षटकार दाखवायचा होता परंतु लेग स्टिक इथे उखाडली आहे आणि अखेर बॅटरला परतावा लागेल. वाघरी फलंदाज बाद. आवड पडतो. आता त्याने इथून मैदान सोडला. विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॉल ऑन साइडला बळवला. दरम्यान 2 धावा एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि हरडीच्या वेगानं चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा एक पडला गेला आणि धावफलक आता याच 2 धाब्याच्या साथीने 18 या क्लबवरती तुम्हाला पार मिळेल.
12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पाण्याची गरज असेल तर पाणी घेऊन जा. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान परिजी कोळंबे कोल्हारे यांचा आगमन झाला. विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून परिजी कोळंबे फ्रॉम कोल्हारे यांचं आगमन झालं. विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल आहेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल एक सिंगल धाबी त्याने खर्च केली. धावफलक 19. या खेळावरती तुम्हाला बॉल मिळेल. राईट नंबर ऑफ द विकेट. ऑन साइडला खेळलाय. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. मिडल विकेटला बॉल चाला. वारशी वार्तालाप करत असताना बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. रोखलाय. धावफलक वेगाने पडू सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली. स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 25च्या आकड्यावरती तुम्हाला टीमची टोटल बार मिळेल. अक्षयच्या बॅटमधून हा षटकार आला. धावफलक प्रचंड वेगानं आता गती धारण करत असताना 25 धाबा धावफलकावरती जोडले गेले. अशाच प्रकारची बॅटिंग आता या मॅच मध्ये करावी लागेल कारण समोरचा संघ देखील तितका ताकदीचा. इथे देखील वेगवान चेंडू तुम्हाला बाहेर मिळतोय. हा बॉल देखील पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा दरम्यान हा डॉट बॉल तुम्हाला बाहेर मिळतोय. मागील बॉल पडतो आपण पाहिलं जरूर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. जरूर एक षटकार जरूर वसूल केला परंतु पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे चालवला टीम मार्केवाडी संघाच्या या गोलंदाजाने विशाल. इथे देखील सलगचा अजून एक डॉट बॉल तुम्हाला पार मिळतो. 1 बॉल डॉट बॉल या मॅच मध्ये तुम्हाला पार मिळाला. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चालवला विशालच्या माध्यमातून. ज्याला सलग 2 चेंडू डॉट फेकले गेले. 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 7 धावा आतापर्यंत खर्च करतोय गोलंदाज विशाल. इथे देखील पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंगरला जज करतो त्याच्या डोक्यावरनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बॉल पुन्हा एकदा डॉट जरूर आले परंतु आता पुन्हा एकदा अक्षयच्या बॅटमधून बॉल सीमा पार. षटकार. इथे अजून एक चांगला फटका. हा बॉल देखील जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अक्षय त्याच्या बॅटमधून सलगचा हा दुसरा तर या ओव्हर मधला तिसरा षटकार.
षटक क्रमांक तिसरा घेऊन युवराज आले चौथं घेऊन 3 षटकाच्या अंती धावफलक 37. पहिल्या षटकामध्ये 9, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा खर्च केला विशालनं आणि आता आलेत षटक क्रमांक 4 घेऊन युवराज. समोर बॅटर ऋतिक. पहिला बॉल फुलटॉस होता ऑन साइडला खेळला डीप क्षेत्ररक्षक पोहोचतात लॉंगॉनला. एक सिंगल धावेत एक बडी जाईल कारण आता स्ट्राईक हवी आहे. ज्या बॅटरला मागील षटकामध्ये तब्बल 3 षटकार वसूल केले तोच बॅटर आता स्ट्रायकिंग गेटवरती दाखल झाला. अक्षय हा खेळाडू जरूर तुम्हाला पारमेल स्ट्रायकिंग गेटवरती, परंतु त्याच्या विरोधात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आता गोलंदाज युवराज. ज्या बाजमध्ये कारण एक सन्मानजनक टोटल आता उभी राहिली आहे. तब्बल 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. इथे देखील घुटनाटेक आणि षटकार असंच म्हणावं लागेल. हा फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे इथे फसला आणि अखेर डॉटबॉलची समाप्ती होत असताना गोलंदाजी बारपरती गोलंदाज युवराज दाखल झाले. त्या 5 पद्धतीतून चांगली गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. सलग 2 बॉल पुन्हा बीट होता. मागील ओव्हरमध्ये आपण पाहिला असाल 2 चेंडू इथे मात्र बीट जरूर झाला, परंतु 2 षटकार टोकले होते. तोच बॅटर आता मैदानावरती अक्षय चाचपडत बॅटिंग करतोय. त्याचा संघर्ष तुम्हाला पाहायला मिळेल. या 5 मध्ये 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपत झालाय. 1 धाव खर्च केली आहे युवराजनं. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक 3 बॉल मध्ये किती धावा वसूल करतोय बॅटर अक्षय हे देखील पाहावं लागेल. ऑन साइडला खेळला हीच तर त्याची खासियत आहे. 2 बॉल जेव्हा जेव्हा तो बीट झालाय ना तेव्हा तिसऱ्या बॉलवरती आक्रमण त्याने चढवलंय आणि अखेर हा देखील बॉल आता अक्षयच्या बॅटमधून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आगरी धमाका भडवळ वर्सेस शिरवली. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच या आपण ही ओव्हर संपल्यावर लगेचच नाणेफेक केली जाईल. थँक्यू सो मच. षटकार ठोकला धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्डवरती आतापर्यंत धावा 44. 44 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 गो. फुटोस होता बॅटची कडा आहे त्यांच्या मागे. थर्डमॅनला खेळाडू पोहोचला. एक सिंगल तिथे एक पडली. आता दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा एकवण्याचा प्रयत्न होतोय जरूर आणि अखेर अक्षयला इथून मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. टीमची टोटल तुम्हाला पारमेल 45 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात कारण दुसऱ्या धावेसाठी बॅटर बाद झाला होता. गोंदा सज्ज होता. ड्राइव्ह केलाय ऑन साइडला. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक मिली. दुसरीचा प्रयत्न चालवलाय. 2 धावा येथे देखील प्रचंड वेगाने एक बड्या गेल्या. आता तिसरीचा प्रयत्न करतायत परंतु तिसऱ्या धाबीसाठी आता अजून एक खेळाडू ऋतिक बाद होतो परंतु धावफलक जाऊन पोहोचला. टीमची टोटल 47. 47 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 48 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. आपल्याला शेलूकरांच्या स्पर्धेसाठी कबड्डी असू दे किंवा क्रिकेट असू दे ज्या ज्यावेळी आम्ही स्पर्धा भरवतो त्यावेळी अजिंक्यचं मोलाचं सहकार्य असतंय
आणि त्याच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. बडवळ संघाचा कर्णधार लगेच या आपण. इनिंग सुरू होण्याच्या अगोदर नाणेफेक केली जाईल. ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, स्पर्धेचा नियम आहे. दोन्ही संघांना विनंती असेल. शिरवली संघाचा कर्णधार आणि बडवळ संघाचा कर्णधार, त्याच्या अगोदर आपण करूयात सन्मान. अजिंक्य या आपण. आपला शाही सन्मान इथे केला जाईल. शेलूगावचे थेट सरपंच अभय खारीक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. मायेची मानाची उबदार भगवी शाळ आणि आकर्षक प्रेमाचं प्रतीक असलेलं आकर्षक पुष्पगुच्छ देऊन इथे अजिंक्य शेलार यांचा शुभ सन्मान केला जातोय अभय खारीक यांच्या शुभ हस्ते. दोन्ही बाजूला युवा उद्योजक, एका बाजूला शेलू गावातील युवा उद्योजक अभय खारीक, तर दुसरीकडे वांगणी बदलापूरमधील एक चांगलं युवा नेतृत्व, युवा उद्योजक श्री सद्गुरू कृपा पेट्रोल पंपचे ओनर सर्वे सर्वा, आमचे अगदी जवळचे मित्र अजिंक्य शेलार, त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्याच्यानंतर दोन्ही संघाचे कर्णधार या आपण. थँक्यू अजिंक्य. निखिल आपण देखील या, आपला देखील सन्मान केला जाईल. निखिल या आपण. अजिंक्य कडून 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. अजिंक्य सातत्याने जय कुलमामाता शेलू संघ स्पर्धा भरवतो आणि दरवर्ष न चुकता तू या स्पर्धेसाठी हजेरी लावतोस, आपला अमूल्य वेळ देतोस. काय सांगशील या स्पर्धेबद्दल, या आयोजनाबद्दल? तुझ्याकडून 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. नाही, आयोजन जर बघायला गेलं तर मी जवळजवळ 7-8 वर्ष झाले या क्रिकेटच्या सामन्यांना भेट देत असतो. शेलूवाल्यांचं आयोजन म्हणजे ते सांगायची काही गरज नाही, त्यांचं आयोजन खूप छान असतं. आणि यावेळेस आणि मागच्या वर्षी ॲक्च्युली साई मसने आणि अविनाश तरे हे दोघे पण माझे जिवलग फ्रेंड आहेत. लहानपणापासून आम्ही एकत्र कॉलेजला पण एकत्र होतो. त्यामुळे माझी नेहमी इच्छा असायची की शेलू गावाने 2 वेगवेगळे चषक ठेवण्यापेक्षा एकच चषक ठेवावं आणि गावाची एकी वाढवावी, एकत्रितपणा आहे. ॲक्च्युली क्रिकेट हा टीमवर्क आहे आणि टीमवर्कच्या हिशोबानेच खेळला जातो, एकीनेच खेळला जातो. तर गावाची एकी पण तशीच पाहिजे, म्हणून दोन्ही चषक वेगवेगळे ठेवण्यापेक्षा एक चषक ठेवावं त्यांनी, अशी माझी नेहमी इच्छा असायची. आणि त्याच इच्छेला मान देऊन त्यांनी, विनंतीला मान देऊन मागच्या वर्षीपासून त्यांनी एकत्र एकच चषक, एक गाव आणि एक चषक ठेवलं त्यांनी. त्यामुळे मी खरंच, मला खूप मनापासून आनंद झाला. आणि अशीच गावाची एकी तुम्ही याच्या पुढेही वाढवत राहा, हीच माझी इच्छा असणार आहे. यस, थँक्यू अजिंक्य. नक्कीच तुझ्या शब्दाला मान देऊन, किंवा नक्कीच 2 टुर्नामेंट व्हायच्या अगोदर, हिंदुहृदय सम्राट चषक आणि छत्रपती चषक, परंतु ह्यावेळी मागच्या वर्षीपासून आपण एकच टुर्नामेंट भरवतो. अगदी साई आणि आम्ही सगळे मिळून ही स्पर्धा भरवतोय. जाऊया आपण टॉसकडे, जिथे दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. लगेचच या आपण. बडवळ संघाचा कर्णधार उपस्थित आहे, शिरवली संघाचा कर्णधार, आणि दोन्ही संघांना विनंती असेल ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी आहे, अन्यथा आपल्याला पेनलाइज केलं जाईल. अगदी शिस्तपूर्ण पद्धतीने आपण हे टुर्नामेंट भरवतोय. 5 ओव्हरच्या मॅचेस. शिरवली संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. पुढच्या इनिंगला देखील सुरुवात होईल, परंतु त्याच्या अगोदर आपण नाणेफेक करून घेऊयात. शिरवली संघाचा कर्णधार या आपण, अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जय कोलमामाता क्रिकेट संघ शेलू आयोजित छत्रपती चषक 2025चा दैदिप्यमान सोहळा. अगदी प्रेक्षकांनी ही क्रीडानगरी दुमदुमून गेली आणि अजिंक्यने देखील उल्लेख केला की हे क्रीडांगण फार छान आहे, रेल्वेला लागून आहे, ॲक्सेसेबल आहे आणि तिथे ही स्पर्धा भरवली गेली आहे. जांभळीचं मैदान. हेड टेल शिरवली संघाचा कर्णधार आणि बडवळ संघाचा कर्णधार. हेड इज अ कॉल आणि आलाय टेल. बडवळ संघ फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. दुसरी इनिंग सुरू झाली, त्यामुळे मी जास्त काही विचारणार नाही. दोन्ही संघांना असतील शुभेच्छा. परंतु शिरवली संघ, आपण पहिल्यांदा आला तिथे खेळायला, तर तुमच्याकडून 2 शब्द ऐकायला नक्कीच आवडतील. काय सांगाल या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल? आयोजन तर छानच आहे आणि आम्ही पहिल्यांदा इकडे आलो. बघूया, अजून पूर्ण पोरं पण नाहीत, अचानक एंट्री झाली, त्याबद्दल बघू. नक्कीच तुम्हाला खूप सारे शुभेच्छा असतील आणि धन्यवाद असतील. आपली वाईल्ड कार्ड एंट्री आपली, आणि बघूयात आपण कसा परफॉर्मन्स देता. बडवळ संघ आपल्याला देखील शुभेच्छा असतील. वळूयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे राहुल चव्हाण सर. थँक्यू सो मच.
4 षटकांची मॅच. टार्गेट या मॅचमध्ये 48 धावांचा तुम्हाला जरूर पार मिळेल. सलग 2 बॉलवरती आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती रोहितला सफलता मिळाली, त्याने विकेट संपादित केली. संदीपला बाद केलं आणि आता डबिंग बॅटर मैदानावरती जीवन. इथे ऑन साईडला बळवला आहे. बॉल चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. बॉलला उत्तम फेक करतील. एक सिंगल धाव इथे देखील एकपटी जाईल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता स्वतःच संघाचं अकाउंट ओपन केलं जीवन, कारण एक धाव धावफलकावरती जोडली गेली. अजूनही 47 धावांची गरज आहे मॅचमध्ये. 48चं टार्गेट होतं. केटीसी लाईव्ह बाईनी तुम्ही पाहताय खरं तर क्वालिफाय केल्यासाठी त्यांचं बरीच वाक्य त्याच वाक्यावरती ठाम असताना पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण करत असतात. इथे फटका चांगला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. बघता बघता बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार की षटकार. 4 चौकार ठोकलाय. धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 9 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल. ज्यावेळेस पहिल्या डावाची सुरुवात झाली होती अशीच बॅटिंग आपण पाहिली होती, परंतु पहिल्या षटकाच्या अंती टीम डिक्सर संघाच्या 9 धावा होत्या. इथे 5 चेंडूमध्ये 9 खर्च केला. इथे फटका चांगला लॉंग ऑन ला स्टेट डाऊन द ग्राउंड. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल चौकार. तुम्ही पाहता सलामी जोडी तर दाखल झाली होती, परंतु संदीप ज्या प्रकारे बाद झाला त्यानं मैदान सोडलं, परंतु मैदानावरती विशालचा बल्ला बोलतोय आणि त्याच्या बॅटमधून सलग 3 चौकार आहेत. नवीन खेळाडू जीवन तुम्हाला वार मिळेल. स्टाकिंग वरती आता तो दाखल झालाय. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाज श्रेयश येतात गोलंदाजी मार्कवरती. दुसरे षटक हाताळण्यासाठी हा श्रेयश आता दाखल झाला या मॅच मध्ये. राईट मारतो विकेट. ऑन साइडला बरोबर चाबुक स्ट्रोक तुम्हाला बाहेर मिळेल. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. दरम्यान एकच मिळणार आहे. बॅटर उजव्या हाताचा श्रेयश, परंतु डावकर हाताचा तो गोलंदाज अजिंक्य शेलार साहेब आपल्यापासून रजा घेतात. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचा आम्ही आभारी आहोत, ज्यांनी या स्पर्धेमध्ये खास आपला सहभाग नोंदवला. इथे देखील फटका तर चांगला आहे. डीप मध्ये खेळाडू पोहोचतील. बॉल तुम फेक करतात. दरम्यान एक सिंगल ताब्यात एक बटी जाईल. गुड श्रेयश सफल झाले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच ड्रॉप. एक सिंगल धाव इथे एक बेट जाईल. गावदेवी शिरवली संघ दाखल झाला. श्री मलंगड भागातील संघ मनपूर्वक स्वागत. नुकताच ज्यांनी येवे गावची स्पर्धा गाजवली त्या स्पर्धेमध्ये देखील त्यांचा खेळ भरपूर चांगला झाला आणि त्या स्पर्धेमध्ये आय थिंक 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलंय. तोच संघ आता दाखल झाला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. इथे फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित जय शोधे त्यांचं जजमेंट खराब. हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर एक चांगला फटका.
या फटक्याचा चटका लागेल आता टीम डिक्सल संघाला. धावफलक 22. क्षेत्ररक्षक जयेश होते ज्यांनी अंदाज बांधला होता, परंतु थोडेसे ते पुढे सरसावले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यापर्यंत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. षटकार आहे, षटकार आहे, कारण पूर्ण आयोजन कमिटी इथे बसलेली आहे. येस, काय हरकत नाही पंच. स्कोर 22. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न दरम्यान डॉट बॉल. शेवटचा बॉल आता शिल्लक या 5 पद पहिल्या षटकामध्ये 9 आल्या होत्या, परंतु आतापर्यंत जवळजवळ 13 धाबा खर्च करतो श्रेयश. गोलंदाजी मार्फत तो दाखल झालाय, कमबॅक त्याने केलंय, परंतु या 5 पदे ज्या प्रकारे गोलंदाजाला साथ हवी क्षेत्ररक्षकाची, तशी काही साथ लाभली नाहीये. इथे खोदून काढलाय, पुन्हा एकदा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार येतोय. धावफलक आता वेगाने पुढे सरकत असताना 2 षटकाची अंतिम टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 26 धावा. दोन षटकाच्या अंतिम टीमची टोटल तुम्हाला पार मिळेल फलकावरती 26. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज पुढे सरकलाय, दरम्यान झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. फौरनच बाद. बॅटर तुम्हाला पार मध्ये 4थ्या क्रमांकावरती हा खेळाडू दाखल झाला. या मॅच मध्ये इथून खंबा करावा लागेल. मार्केवाडी विरोधात डिक्सळ या दोन टीमच्या दरम्यान हा सामना मध्यवर्ती रंगत असताना इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा फटका फसलाय, गोलंदाज फसलाय आणि आता बॅटर रुसलाय, कारण याबाबत तुम्ही पाहता अजूनच धक्का लागतो बॅटिंग करण्यासाठी मार्केवाडी संघाला. फौरनच बाद.
गतीमध्ये मिश्रण ऑन साइडला फेकून दिला, लॉंग ऑन ला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. जोडले गेले, अजूनही 16 धावांची गरज आहे या बॅचमध्ये. चेंडू शिल्लक असतील आता जबरजबर 9 बॉलचा खेळ शिल्लक द्या. अजूनही 16 धावांची गरज आहे बॅचमध्ये. 32 धावा दफलकपती जोडल्या गेल्यात. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये पडतो, त्याच्या विरोधात एक षटकार दुरुप डोकला. बॅटर तुम्ही पाहतच नंबरती नामदेव हे देखील ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर बॅटवरती नाहीये. बॉल चाला टीपमध्ये मिड विकेटला, एक सिंगल धाव येते, एक मिनिट जाईल सिंगलच्या जोरावरती धाव फलक पुढे सरकत असताना 33 धावा धावफलकापती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये तुम्हाला बाल मिळेल. धावफलक आता वेगानं पुढे सरकत असताना अजूनही 15 धावांची गरज, कारण 48 धावांचं टार्गेट होतं या मॅच मध्ये आणि आता त्याच धावा इथून मात्र चेस करत असताना जरी मैदानावरती जबरजबर 3 बॅटर बाद झाले, परंतु मैदानावरती आपण पाहतो नामदेव आणि त्याच्या साथीनं सलामी मिळालेला बॅटर विशाल आता चांगली कामगिरी करतो. फटका हा देखील फर्स्टला मिड विकेटला, खेळाडू उपस्थित एक चांगला झेल तिथे स्वीकारलाय आणि अखेर विशालला इथून मैदान सोडावं लागेल. विशालचा विशाल फटका हा पूर्णपणे फर्स्टला आणि आता फरदत बाद. KTC लाईव्ह यांच्या माध्यमातून या स्पर्धेत थेट प्रेक्षकांना तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होते, गोलंदाजी बारक पडते, शेवटचं षटक घेत असताना ऋतिक शेवटचं षटक घेऊन ऋतिक दाखल झालाय. 14 धावा त्याला इथून रोखायचे. समोर तुम्ही पाहता बॅटर दाखल होते मैदानावरती रुपेश, याच्या बॅटमधून एक सिंगल आली. दुसऱ्या बाजूला नामदेव याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पहिला बॉल गतीमध्ये मिश्रण, चेंडू द पेस तुम्हाला पाहायला मिळेल. टप्पा पडला, वोट उभी कुरली, फिंगर रोल केली, दरम्यान एक धाव एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि आता अखेर रुपेशला इथून मैदान सोडावं लागेल. फर्नस बाद.
कोच मैदानाच्या मध्ये किती लकी ठरतो ते देखील पाहावं लागेल, कारण सोमनाथ एक चांगला खेळाडू आहे. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट त्याने मार्केबाडी टीमसाठी खेळलाय, परंतु आज खरी कसोटी आहे या मैदानावरती, कारण शेवटचे 5 बॉलचा खेळ आता शिल्लक या मॅचमध्ये जिंकण्याकरता अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 14 धाबांची गरज आहे. गोलंदाज ऋतिक षटक क्रमांक 14 घेऊन तो दाखल झाला, कारण 4 षटकाची मॅच 24 चेंडूमध्ये 48 ची गरज होती. इथे फटका चांगला आहे, 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव एक मारण्याचा प्रयत्न जरूर चालू आहे, परंतु पंच आमच्याकडे वळतात आणि त्याने सांगितलंय DRS. चला आमचे पंच कबीर सर आपण यायचंय. कबीर अत्तारी सर आमच्यापर्यंत आता निर्णय पोहोचवतील नक्की घडले काय. पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडिंग झाली आहे का, की ते मात्र त्याच्या आधी स्टँडवरती बॉल आदळला, या साऱ्या गोष्टी आता चेक करण्यात येतील. KTC लाईव्ह याच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण तुम्हाला पार मिळतो. दूध का दूध और पाणी का पाणी आता तुम्हाला जरूर पार मिळेल. या मॅच मध्ये नक्की घडले काय. अगदी क्लोज निर्णय. OUT फर्स्ट बाद. थँक्यू सो मच. सिंगल धाव एक पडण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. आता नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतो. या मॅच मध्ये युवराज स्टॅकिंग वरती सोमनाथ दाखल झालाय. इथून आता 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या मॅच मध्ये जिंकण्याकरता अजूनही 14 धाबाची गरज. पहिले 2 बॉल राहिलेत गोलंदाज ऋतिकच्या नावावरती. आता 4 मध्ये 14 इथून चेस होतील का, की या धाबा इथे रोखल्या जातील हे देखील पाहावं लागेल. चला कॅमेरामॅन. ओके गोलंदाज सज्ज होतो. पुन्हा एकदा ऋतिक समोर बॅटर तुम्ही पाहता. सोमनाथ हा ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. बिगिट करायचं होतं, नाही जमलं, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. भरता वेगाने बॉल निघून चालला. यस्ती रक्षकाच्या तापात डॉट बॉल. धावफलक तुम्ही पाहता. टीमची डोडर पूर्णपणे स्थिरावले. या बातमध्ये संघर्ष आता वाढला टीम मार्केबाडी संघाचा. इथून चांगली बॅटिंग करावं लागेल आणि धावफलक पूर्णपणे आता स्थिरावलाय. थोडेसे नाराज आहेत यावेळेस मात्र बॅटर सोमनाथ. ऑन साइडला खेचला, गोल गिरकी घेतली, बॉलला मात्र फेकून दिलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
वरती दाखल झालाय लकी कोच, त्याच्या टी शर्ट वरती नाव आहे, मी आधीच म्हटलं होतं किती लकी आता तो ठरतोय हे देखील पाहावं लागेल. परंतु मागच्या बॉलवरती हाफ ट्रॅकर बॉल, त्यावरती जर धाबा काही येऊ शकले असते तर धाबा संघ चांगल्या स्थितीमध्ये असता जरूर. परंतु आता तुम्ही पाहता षटकार आलाय, 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये. 8 डाबाची गरज आहे, मात्र 2 बॉलमध्ये 8 डाबाचे यश होतील का की या धाबा इथे रोखण्यामध्ये ऋतिकला यश येईल. या मॅचचा धावतोपणा तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पोहोचू, परंतु सामना रंगलाच पाहिजे, कारण त्याच्यासाठी तो प्रेक्षक राजा येत असतो मैदानावरती. आणि आता हा सामना तुम्हाला शेवटच्या बॉलपर्यंत पार मिळेल जास्त संकात नाहीये. शेवटचे 2 बॉल या मॅचमध्ये 8 डाबाची गरज आहे. धावफलक पूर्णपणे आता तुम्हाला पार मिळतोय वेगानं पुढे सरसावत असताना. 6 चेंडूमध्ये 14 धाबाची गरज असताना पहिले 3 बॉल डॉट जरूर आले, परंतु या बरोबर षटकार येतोय. इथे लाईन चेक करावी लागेल, पंचाकडे पाहिलं जरूर अशा नजरेनं, परंतु पंच पूर्णपणे तटस्थ. आणि इथे घडलंय काय, ऑफ स्टिकच्या बाहेर आहे की नाही हे आता जरूर आपल्याला पार मिळेल. पंचाकडे पाहिलं होतं अशा नजरेनं, परंतु बॅट पाडच्या अगदी बाजूनं हा बॉल निघून चाललाय. दरम्यान सोमनाथनं केलंय काय, तर इथे या 2 धावा जरी येऊ शकल्या असत्या तर देखील शेवटच्या बॉलवरती षटकार तो मारू शकला असता. परंतु आता सामना तुम्हाला पार मिळेल. 2 बॉलचा खेळ शिल्लक होता, 8 धाबाची गरज होती. आता 1 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे आणि 8 धाबाची गरज आहे. हा चेंडू भरपूर महत्वाचा होता. या बॉलवरती कमीत कमी 2 धाबा तरी वसूल करायच्या होत्या, परंतु असं काही घडलं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जरा आणि तरला महत्व नाहीये. त्यामुळे आता शेवटचा 1 बॉल 8 धाबांची गरज. हाफ ट्रॅकर बॉल, त्याला मात्र अडबा बॅटनं खेचण्याचा प्रयत्न पूर्णपणे बसला. दरम्यान इथे सामना जिंकला टीम डिक्सल संघाने. अभिनंदन. तर टीम मार्केवाडी तुमचं देखील कौतुक.